सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। कालचा श्लोक होता कोहम कथमिदं जातं को वा कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तीह विचारस्सोऽयमीदृशः। मी कोण आहे हा विचार येणं आवश्यक आहे। हे जग कसं निर्माण झालंय, याला कोणी निर्माण केलं, आणि हे जगामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू दिसत आहेत एकाच मटेरियलच्या नाही आहेत, त्या वेगवेगळ्या मटेरियलच्या वस्तू आहेत, तरी सुद्धा मग ह्याचं मटेरियल नेमकं काय, नेमकं कशापासून निर्माण झालंय हे असे काल प्रश्नांची आपण चर्चा केली। साधना करत असताना हे प्रश्न स्वतःला विचारायचे आणि त्याचं मनन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण, असं शंकराचार्य म्हणतात। मग विचार करता करता आपला विचार असा होऊ शकतो, नाहम भूतगणो देहे नाहम चाक्षगणस्तथा एतत् विलक्षणः काचित् विचारस्तोऽयमीदृशः। न अहम भूतगणः देहे, देहे म्हणजे देहामध्ये, देह जो आहे हा तो कशाचा बनलेला आहे, भूतांचा समूह आहे। म्हणजे काय, पंचमहाभूतांचा समूह आहे देह म्हणजे, गण म्हणजे समूह। मग पंचमहाभूत काय आहे, मटेरियल आहे। आता समजा जसं फॉर एक्झाम्पल काच हे मटेरियल आहे,
कागद हे मटेरियल आहे, कापूस हे मटेरियल आहे, लाकूड हे मटेरियल आहे. मटेरियल म्हणजे मी होऊ शकेन का? पंचमहाभूत हे सगळ्याच्या मुळाशी असलेलं एक मटेरियल आहे. या ज्या वस्तू आहेत, ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतायत किंवा जाणवतायत, जे इंद्रियांना जाणवतं, दिसतं, समजून येतं, ते सगळं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत हे मटेरियल आहे. द मटेरियल म्हणजे मी होऊ शकीन का? तर नाही. मटेरियलला प्रेरणा देणारा मी आहे त्या मटेरियलचा उपयोग होण्यासाठी. म्हणजे पंचमहाभूतांचा समूह असलेला जो देह आहे तो मी होऊ शकत नाही. नाहम चाक्ष गणस्तथा नाहम च अक्षगणस्तथा. अक्षगण मागे म्हटलं होतं मी. अक्ष म्हणजे डोळा, डोळा हा प्रतिनिधी आहे कशाचा माहिती आहे? इंद्रियांचा. उपनिषदांची भाषा आहे ही. सगळं म्हणत नाहीत ते. डोळा म्हणजे डोळा इत्यादी, म्हणजे सगळी जी ज्ञानेंद्रिय आहेत. अक्षगण, डोळ्याच्या गणात येणारे कोण आहेत? सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. सगळी ज्ञानेंद्रिय काय करतात? ज्ञान आतमध्ये आणतात ना. ज्ञान रिसीव करतात सगळी ज्ञानेंद्रिय. त्याच्यामुळे ती ज्ञानेंद्रिय सुद्धा मी नाहीये. कारण ज्ञानेंद्रिय सुद्धा देहाचे हे भाग आहेत. अंतःकरण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, देह, हे सगळे आपल्याला दिलेली साधन आहेत. एतत् विलक्षण. विलक्षण म्हणजे हा मी जो आहे तो विलक्षण म्हणजे सामान्य लक्षणापेक्षा विशेष, वेगळा. मी वेगळा आहे. पंचमहाभूतांची जी काही लक्षणं आहेत त्या लक्षणांमध्ये मी हा बसत नाही कधी. इथपर्यंत विचार झाला. म्हणजे आपण साधना करायला बसल्यावर जे स्वतःला विचारणार आहोत की मी कोण आहे, त्याला स्वतःची मिळालेली उत्तरं किंवा स्वतःचं चाललेलं मनन हे या श्लोकाद्वारे सांगितलं जातं. देह मी होऊ शकत नाही. देह पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. पंचमहाभूत आहेत म्हणा
किंवा सगळ्या वस्तू, रक्त, मांस, कॅल्शियम, कार्बन वगैरे सगळं. वेगवेगळ्या गोष्टींनी देह भरलेला आहे, बनलेला आहे. आणि देह कसा आहे, विनाशी पण आहे. किंवा आणखीन सुद्धा अनेक वेळा आपण अभ्यास केला आहे की देहाला अवस्था आहेत. बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, तरुणावस्था. पण एक अवस्था जाऊन दुसरी अवस्था येते. म्हणजे एका अवस्थेचा नाशच आहे की नाही. एका अवस्थेचा नाशच आहे, मग दुसरी अवस्था येते. म्हणजे या सृष्टीचा नियम काय आहे माहिती का, सगळं ॲट ए टाइम नाही होऊ शकत. काहीतरी घालवावं लागतं, मग काहीतरी येतं पुढे. म्हणजे काहीतरी एका गोष्टीचा नाश होईल, मग दुसरी अवस्था येईल आपल्याला. तसंच जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सुद्धा अवस्था आहेत मला. अहो मी तर काय रोज झोपते आणि रोज उठते. झोपेतही अनुभव घेणारी मी, जागृतपणीही अनुभव घेणारी मी, स्वप्नातही अनुभव घेणारी मी. तशाच शरीराच्या बाल्यावस्था, तरुण अवस्था वगैरे ज्या अवस्था आहेत, प्रत्येक अवस्थेमध्ये अनुभव घेणारी जी आहे ती मीच आहे, एकच आहे. मी बदललेली नाही आहे. म्हणजे लहानपणी मी वेगळी होते, माझं नाव असं असं होतं, मग आता मी की मोठी झाले म्हणून माझं नाव बदललं, अशी काही 10 वेळा वारशी करत नाहीत ना आपण. तर एकच असतो ना तो, जो कोणी अनुभव घेणार आहे आपापल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थांचा. किंवा काहीही, म्हणजे एक शाळा होती, नंतर पूर्ण एक कॉलेज होतं, शाळा संपली, कॉलेज झालं, कॉलेज संपल्यानंतर आयुष्यभर एक नोकरी होती, मग ती शाळा, कॉलेज याचा विसर पडला, नोकरी झाल्यावर रिटायरमेंट आली, नोकरीचा हळूहळू विसर पडला. पण तरी सुद्धा ती व्यक्ती ही तीच आहे ना. ती सांगू शकते मी शाळेत असताना असं झालं, कॉलेजला असताना असं झालं, सांगू शकते ती. कारण अनुभव घेणारी तीच आहे. पण दुसऱ्याचा अनुभव मी नाही सांगू शकत ना, दुसऱ्याचा अनुभव मी नाही सांगू शकत. परंतु माझ्या स्वतःचे सगळ्या अवस्थांमधले अनुभव मी सांगू शकते. कारण प्रत्येक अवस्थेला जो प्रेरणा देणारा जो चैतन्य आहे तो एकच आहे, तो मीच आहे. आणि कोणत्याही अर्थाने देह काय, मन काय, इंद्रिय काय, हे जर मटेरियलचं बनलेलं आहे, तर कोणत्याही अर्थाने एखादं मटेरियल म्हणजे मी होऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट मला खूप आवडली तरी ती गोष्ट म्हणजे मी होऊ शकत नाही ना. मोबाईल अतिशय प्रिय आहे मला, तर मोबाईल म्हणजे मी नाही होऊ शकत. झालंय काय, हा देह सतत आमच्याबरोबर असतो, तो देह कर्म करतो आणि तो देह जे काही करतो आणि ते मन आपल्या विचारांनी जे काही करवतं त्या देहाकडून,
त्याचं या विश्वामध्ये कौतुक होतं, म्हणून तो देह, ते मन आपल्याला आवडतं. पण ते इतकं आवडतं की ते म्हणजे मीच होऊन जातं. असं आहे का? अहो, मूल तर आईला छोटं बाळ किती आवडतं. ती तर बाळाशी अतिशय एकरूप असते. तरी सुद्धा आई म्हणजे बाळ होऊ शकत नाही ना. दोन वेगळेच आहेत ते. बाळाला काही झालं, बाळाला भूक लागली, बाळाला काही लागलं, काही झालं, तर ते जे रडणं मोठा आवाज पसरतं, त्याने आई खूप बेचैन होते. ती कारण एकरूप होते त्याच्याशी. पण तरीसुद्धा आई आणि बाळ ह्या दोन व्यक्ती ज्या आहेत त्या वेगळ्याच राहतात, नाही का? तसं मन कितीतरी गोष्टी करतं आपल्यासाठी. देह आपल्यासाठी सगळी कर्म करतो. त्या देहाच्या साह्याने केलेली कर्म, त्या मनाच्या साह्याने देहाला दिलेले विचार, हे जे सगळं आहे ते काय आहे? शेवटी मटेरियल आहे ना. त्याच्यामुळे कितीही ते मला प्रिय असलं तरी ते म्हणजे मी होऊ शकत नाही. जर ते म्हणजे मी होऊ शकत नाही तर मग मी कोण अजून, हा प्रश्नच आहे. आणि मी कोण आणि मी कसं प्राप्त करायचं? एखादी वस्तू आपण दुसऱ्याला दिलेली असते, पण ती आपल्या लक्षात नसते. 10 वेळा ड्रॉवर उघडून बघ, 10 वेळा कपाट उघडून बघ, असं कसं झालं, पण मी तर ह्याच्यातच ठेवलं होतं, कुठे गेलं असेल, काय झालं असेल. आणि ते नंतर आठवतं की दुसऱ्याला दिलेलं आहे. मग ती निदान आपण बाहेर शोधू शकतो, ते व्यक्तीला जाऊन म्हणू शकतो. नाहीतर एखादी वस्तू घरातच आहे पण तिसऱ्या ठिकाणी ठेवली आहे आणि 10 वेळा ड्रॉवर आणि कपाट बघतो आहे, तर ती वस्तू 10 वेळा ड्रॉवर कपाटात बघून झाल्यानंतर आपल्याला आठवू शकतं यदा कदाचित, किंवा आपण ट्रायल घेतो जरा दुसरीकडे बघूया शोधून, तेव्हा ती दिसते. निदान ती सापडते, निदान ती दिसते. इथे काय आहे माहिती का? माझ्या स्वतःचं स्वरूप आहे हे कुठे ठेवलेलं नाहीये. ते कुठे जगामध्ये बाहेर कुठेच सापडणार नाही. पण आतमध्ये जरी शोधून गेलो आपण,
शोधायचं म्हटलं, इतक्या सहजपणे ते दिसणार नाही. त्याला प्रयास लागतील. अतिसूक्ष्मपणे त्याचा विचार करावा लागेल. पण आधी हे सिद्ध झालं पाहिजे की या देहाने जरी माझ्यासाठी कितीही काम केलं, या मनाने जरी माझ्यासाठी कितीही काम केलं, तरी काम करणारे ते सेवक आहेत माझे, काम करणारी ती साधनं आहेत. त्यांना ठेवलंय मुद्दाम. आपल्याकडे कामाला जी बाई असते तिला आपण रोज असं म्हणत नाही ना, बाई गं तू खूपच काम केलंस माझ्याकडे, असं तर काही म्हणत नाही. ती बाईच असते ना ठेवलेली. तशी आपल्याला ही कर्म करण्याची साधनच दिलेली आहेत. त्यांनी कर्मच करायचं आहे ना मुळी. आणि साधनांनी कर्म केलं म्हणजे काय, समजा आता झाडू हे साधन आहे. झाडू हे साधन आहे झाडण्याचं. त्या झाडूनी आपण 4 खोल्या स्वच्छ झाडल्या. त्या झाडूला घेऊन आपण कुरवाळत बसतो का की किती चांगला झाडू आहे हा, ह्याच्यामुळे माझं घर स्वच्छ झालं? नाही. मग नेमका देह या साधनानी आपण 4 कर्म केली. तर आपण त्याला म्हणू शकतो का की छान या देहानी कर्म केली, बरं झालं? हे तर म्हणण्याच्या ऐवजी आपण म्हणतो मीच केली कर्म. इतकं देह म्हणजे मी हे पक्क झालेलं आहे आपल्याला. आणि देह काय आहे शेवटी? जे जे बदलतंय ते काय आहे? ते नाशवंत आहे ना. जे जे बदलतंय ते सगळं नाशवंत आहे. काय अर्थ नाही त्याच्यात. व्याख्याच केली आपण, ते अनित्य आहे. देह बदलतो पण आहे आणि देह नाश पण पावणार आहे. काही काळ मला मदत करण्यासाठी हा देह आहे, नंतर पुढचा देह येईल, काही सांगू नाही शकत. देह नाशवंत आहे. मी म्हणजे शरीर का नाही होऊ शकत माहितीये का? अनुभव घेणारं हे शरीर नाहीच आहे. कारण शरीर हे काय मंद आहे ना, ते म्हणजे शरीर हे काय स्थूल आहे, जड आहे.
आता समजा आपले डोळे आहेत हां, तर डोळ्यांनी आपण फूल बघतो. आणि काय सुंदर फूल आहे. या डोळ्यांचे माझ्यावर उपकार आहेत असं म्हणतो का आपण? तर डोळ्यांनी मला दाखवलं हे फूल. असं नाही ना म्हणत. डोळे अनुभव घेत नाहीत, मी अनुभव घेतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. देह अनुभव घेऊ शकत नाही, इंद्रिय अनुभव घेऊ शकत नाहीत. हात दुखला, पाय दुखला, याचा अनुभव कोणाला येतो? मला येतो. मला. इंद्रिय जड आहेत, हाताला कळत नाही की मी दुखतोय. तो जड आहे, वस्तू आहे ती. अनुभव घेणारा, दुखण्याचा अनुभव घेणारा हा वेगळा आहे ना. ज्याच्यातून अनुभव घ्यायचा, शरीराद्वारे अनुभव घ्यायचा. शरीर हे साधन आहे. कोणत्याही वस्तू, कोणतीही साधनं हे अनुभव घेऊ शकत नाहीत. सगळ्या ज्या संवेदना आहेत, त्या संवेदना माझ्यापर्यंत पोहोचण्याचं काम या साधनांनी होतं. मी काय बघतोय, मी काय ऐकतोय, मी काय स्पर्श करतोय, मी काय चव घेतोय, मला काय वास येतोय, या ज्या संवेदना आहेत सगळ्या, त्या पोहोचवण्याचं काम ही इंद्रिय करतात. म्हणजे बाजारामध्ये आपण जातो, त्या ज्या वस्तू आहेत, बिना पिशवीच्या वस्तू घरी येत नाहीत. पिशवी असावी लागते ना. त्या पिशवीचं काम काय आहे? तेवढंच, दुकानातली वस्तू माझ्या घरापर्यंत यावी, एवढंच त्या पिशवीचं काम आहे. कॅरियर आहे, ते कॅरी करतं फक्त सामान. तसं माझा देह, माझी इंद्रिय हे कॅरियर्स आहेत. सगळं बाहेरच्या गोष्टी आपल्यापर्यंत आणण्यासाठी ही इंद्रिय काम करतात. कर्म करून त्याची फळं मिळवण्यासाठी ही कर्मेंद्रिय काम करतात. त्यामुळे अनुभव घेणारा हा फक्त मीच आहे. बाकी सगळ्या शरीराचे भाग आहेत. म्हणजे ज्याच्याप्रमाणे लोहार वस्तू बनवण्यासाठी लोखंड वापरतो, सुतार
लाकूड वापरतो. कुंभार वस्तू बनवण्यासाठी माती वापरतो. मातीच्या वस्तू बनवतो तो. चाक वापरतो त्याचं. बस त्याच्याप्रमाणे या जगामध्ये राहून कर्म करण्यासाठी आणि बाहेरच्या संवेदना आत आणण्यासाठी या देहाचा, कर्मेंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा मी वापर करत असतो. ज्या साधनांचा वापर केला जातो ती साधन म्हणजे अनुभव नाही. ती साधन म्हणजे अनुभव घेणारा नाही. आणि ती साधन म्हणजे अनुभव घेण्यासारखी वस्तूही नाही. म्हणजे अनुभवक, अनुभव्य आणि अनुभव या तीनही गोष्टी ते साधन नाही आहेत. अनुभवक हा अनुभव घेणारा असतो. अनुभव्य म्हणजे अनुभव करण्याजोगं, ज्याच्यापासून अनुभव मिळतो. आणि अनुभव स्वतः या तीनही गोष्टी ती साधन जी आहेत शरीर मन बुद्धी ही असू शकत नाहीत. हे क्लिअर जर झालं तर साधना खूप सोपी आहे. आणि म्हणून मी जो पुढे आहे तो विलक्षण आहे असं म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये. विलक्षण म्हणजे काय? वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण, या सगळ्यांहून वेगळा. पुढच्या श्लोकात म्हणतात अज्ञान प्रभवम सर्वम ज्ञानेन प्रविलीयते संकल्प विविध करता विचार सोयमीदृशम. अज्ञान प्रभवम सर्वम हा सगळा कशाचा प्रभाव आहे? मग जर असं आहे, इतकं क्लिअरली दिसतं आहे. काय दिसतंय? की शरीर मी असू शकत नाही. कारण काय? शरीर जड आहे. शरीर अनुभव नाही घेऊ शकत. मी अनुभव घेऊ शकतो. मी अनुभवक आहे. अनुभवक मी आहे, अनुभव घेणारा. मग असं का वाटतं आम्हाला की शरीर मी आहे, मन मी आहे, असं का भासतं?
त्याचं उत्तर इथे आहे, अज्ञान प्रभवम सर्वम. अज्ञानाचा प्रभाव सगळीकडे पडलेला आहे आमच्या जीवनावरती. अज्ञानाचा प्रकाश, अज्ञानाचा प्रभाव, अज्ञानाचं इम्प्रेशन पडलंय सगळ्या आमच्या जीवनावर. केवळ अज्ञान आहे. कशाचं अज्ञान? या मायेचं अज्ञान? नाही नाही, बिलकुल नाही. आम्हाला तर त्याचं फार ज्ञान आहे. अज्ञान कशाचं आहे? जो खरा मी आहे त्याचा अज्ञान आहे. खरा मी कोण, तो कसा आहे, त्याचा अनुभव कसा करतात, त्याचा अनुभव कुठे घ्यायचा आहे, शब्दांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत या, कसं काय कळणार नाही का? केवळ तो अज्ञान आहे आम्हाला. म्हणून ज्ञानेन प्रविलीयते. प्रविलीयते म्हणजे ज्ञानेन, ज्ञानामुळे. हा जो सगळा अज्ञानाचा जो प्रभाव आहे आमच्यावरती, तो ज्ञानामुळे काय होतो? प्रविलीयते. अज्ञान नाश पावतो, विरून जातं ते अज्ञान. आपल्याला माहितीच आहे ना, चांगल्या रीतीने माहिती आहे. जर एखादी अंधारातली दोरी एकदा का आपल्याला साप वाटली, तर भलेही उजेड झाला तरी त्या दोरीकडे आपण डुंकून पाहत नाही. हिम्मतच नाही. तो साप आपल्याला डसला तर काय करायचं? अजिबात हिम्मत नाही आपली. मग हे अज्ञान कशामुळे? खऱ्या गोष्टीचं ज्ञान नाही म्हणून. आणि इच्छा नाही पुन्हा जाऊन ती वस्तू काय आहे, खरंच काय आहे ते, दोरी आहे का, साप आहे का? साप असेल तर तो इतका वेळ राहणारच नाही. म्हणजे अज्ञानाचा प्रभाव इतका आहे की दोरी ही वस्तू आहे आणि साप हा जीव आहे. त्या जीवाला प्रेरणा आहे, तो तिथे एका जागी राहील का हे सुद्धा बघण्याची आमची हिम्मत नाही आहे. इतका अज्ञानाचा प्रभाव आहे. महा अज्ञानाचा प्रभाव कशामुळे जाईल? ज्ञानेन प्रविलीयते. ज्ञानामुळे तो हळूहळू विरून जाईल. संकल्पो विविध करता. संकल्प म्हणजे काय? इच्छेमुळेच संकल्प होतात ना. संकल्प हे इच्छेमुळे होतात. इच्छेला काय म्हणतात? काम म्हणतात. काम. काम म्हणजे एखादं गोष्ट करण्याची इच्छा होणं.
त्याला म्हणायचं संकल्प. माझ्या मनामध्ये हे करण्याचा संकल्प झाला. मग काय आहे? ते म्हणतात संकल्प विविध करता. म्हणजे या कामना जर निर्माण झाल्या, वेगवेगळ्या इच्छा निर्माण झाल्या, तर त्या कामनाच कर्ता निर्माण करतात आपल्यामध्ये. कर्ता, डुअरशिप निर्माण करतात. करते पण म्हणजे मी काहीही करत नाही खरं म्हणजे, कारण माझं स्वरूपच ते. मी चैतन्य असेल तर मी काही करतच नाही. ते देहाकडून ते होतं. पण गंमत अशी आहे की ॲक्च्युअल काय माहिती का, माझ्या ज्या वासना आहेत ना, मागच्या जन्माच्या गतजन्माच्या वासना ज्या आहेत, त्याच मुळी माझ्यामध्ये इच्छा निर्माण करतात. आणि शिवाय या जन्मात आणखीन काहीतरी त्याला पूरक इच्छा निर्माण होतात. त्याही सगळ्या माझ्या स्वभावालाच अनुसरून असतात, वेगळ्या काही नसतात. आणि या ज्या इच्छा आहेत, या माझ्या मनामध्ये संकल्प निर्माण करतात की मी हे करणार आहे, मला ते करायचं आहे, मी हे केलेलं आहे. कोणताही काळ असू दे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, मी हे करतो आहे, मी हे करणार आहे. म्हणजे मग आपल्याला ग्रेट वाटायला लागतं, मी कोणतरी ग्रेट आहे. हे काम कोण करतं? तर आपल्यामध्ये कामना निर्माण होतात, इच्छा निर्माण होतात, आणि त्या कामनाच डुअरशिप क्रिएट करतात, नसलेली. आणि त्या गोष्टीमुळे मी कर्ता बनल्यामुळे माझ्यामध्ये अहंभाव निर्माण होतो. हा अहंभाव जो आहे तो शास्त्रीय पद्धतीने हे मन देहाला जोडतं. आणि मन आणि देह हे खरे कर्ता नसतानाही जन्मभर ते कर्तेपणाची भूमिका बजावतात, मोठेपणा गाजवतात. आय एम ग्रेट, मोठेपणा गाजवतात ते. केवळ स्वतःच्या स्वरूपाचा अज्ञान, म्हणून आपली गैरसमजूत होते. गैरसमजूत ही कशामुळे होते माहिती आहे? अज्ञानामुळे होते हे ठीक आहे. कोणत्या वस्तूमुळे ती गैरसमजूत होते? मनाला अतिशय हे काम आवडतं. तुम्हाला माहिती आहे, काही माणसं अशी असतात की एखाद्या शेजाऱ्याचं घराला लॉक आहे, दुसऱ्या शेजाऱ्याला लगेच जाऊन सांगतात आज हे नाही आहेत,
यांना या सवयी आहेत, त्या सवयी आहेत, हे बघा हे असंच करतात, ते असंच करतात. आणि त्यांना वाटतं काय की इकडच्या बातम्या मी तिकडे पोहोचवतो, ग्रेट आहे मी. मग दुसऱ्या वेळेस त्या शेजाऱ्यांच्या घराला लॉक असते, या शेजाऱ्यांना सांगतात हे असं झालं तसं झालं, तुम्ही नसताना ते असं म्हणत होते तसं म्हणत होते. बाकी लोकांचे काही रिलेशन्स बिघडू दे, पण मी ग्रेट आहे हे कोण करतं शेवटी? हे आपलं मन करतं. मनाला ग्रेटनेस हवा असतो आणि मन हे वाटच बघत असतं की अज्ञान होऊन हा जीव हा भटकला पाहिजे. म्हणजे जीवाचं काहीही होऊ दे तिकडे, मनाला वळण नाही लावलेलं ना आम्ही, म्हणून मन आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, आम्ही मनाच्या कंट्रोलमध्ये आहोत. त्याच्यामुळे त्या मनाला जीवाची पर्वा नाही आहे. काही कुठेही भरकटू दे हा जीव, पण माझा इम्पॉर्टन्स वाढतोय. ही मनाची सवय आहे, मनाची ही सवय आहे. बुद्धीला तिच्या अंगी इतके गुण आहेत मूळचे की तिला गरज वाटत नाही खोटेपणाचा मोठेपणा मिरवायची. पण मनाला गरज वाटते, कारण मन मुळामध्ये चंचल आहे. मन म्हणजे फक्त विचारांचा प्रवाह आहे. मन निर्णय करू शकत नाही. लोअर ग्रेडचं आहे, त्याच्यामुळे त्याला आधाराची गरज वाटते. आणि मनाचा स्वभाव आहे की आधार म्हणजे काय? आपलं जे व्यक्तिमत्व असतं ना, ते मनच असतं, मनच असतं. मनच आपलं व्यक्तिमत्व घडवतं. सगळं खोटेपणाचं व्यक्तिमत्व असतं. आपण म्हणतो पुष्कळ खूपच छान व्यक्तिमत्व आहे आणि असं आहे तसं आहे, सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा लपलेल्याच असतात आतमध्ये. मनाने विचार करून जे हे नसलेलं विविध रंगी जीवन निर्माण केलेलं आहे, ते काय होतं माहिती का? ते जीवन सगळं नष्ट होतं भूतकाळ झाला की. असंच एक उदाहरण खांबावर भूत त्याचं पण देतात अनेक वेळा. खांब अंधारात असतो, झाडावर झाडाची सावली बिवली पडलेली असते त्याला, आणि झाडाची वगैरे सावली पडलेली आहे, काहीतरी दिसतंय, असं आकृती दिसते, खांब दिसतच नाही, भूतासारखी आकृती दिसते. मध्येच उजेड पडलाय, ते वाटतंय की त्या भूताचे दात आहेत. मध्येच एखादा गोल उजेड पडलाय, ते वाटतंय की त्या भूताचा डोळा आहे, मग विचित्र असा वाकडा तिकडा असं काहीतरी आहे. कारण माझ्या मनामध्ये भूत आहे ना, म्हणून मला ते भूत दिसतंय.
आणि मनाला स्वतःचा इम्पॉर्टन्स क्रिएट करायची सवय आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला इच्छा झाली की आपण त्या खांबावर फोकस पाडावा, भूतभीत काही नसेल कदाचित, बघूया, हिम्मत झाली, तर आपण बॅटरीचा प्रकाश पाडू, मोबाईलचा प्रकाश पाडू. अरे भूतभीत काही नाही, झाडाची वेडीवाकडी सावली पडली आहे, तो तर खांब आहे. ज्ञानामुळे अज्ञान सगळं विरून जातं. प्रत्येक वेळी या पंचमहाभूतात्मक विश्वामध्ये अज्ञान असेल तर त्याचं ज्ञानात रूपांतर करण्यात काही जास्त कष्ट नाही आहेत. दोरीचा साप दिसला, हिम्मत असेल तर जाऊन बघितलं आणि ती दोरी आहे हे कळू शकतं, हिम्मत आली तेवढी तर. परंतु देह म्हणजे मी नाही, ही तरी आता आपल्याला सगळ्यांना सवय झाली म्हणण्याची. पण आज जर कोण नवीन जॉईन झालं तर तो तर घाबरूनच जाईल. हे म्हणजे अतिशय विचित्रच ज्ञान आहे, कारण आमची हिम्मतच नाही आहे. देहाला मीच म्हणायची आम्हाला सवय लागली आहे. देह म्हणजे मी नाही, मग काय तू आहे का, मग काय तिसरा आहे का कोणी, असे विचार मनात येतात. मग देह म्हणजे काय जड आहे का, ती काय वस्तू आहे का, या देहानेच तर सगळी मी काम करतो, असे अनेक विचार मनात येऊ शकतात. कारण ते तसे खूप पेरलं गेलेलं आहे आमच्या मनावर जन्मानुजन्मांचं. आणि दुसरी गोष्ट, स्वीकार भाव हवा. त्याच्यामुळे खांबाचं खरं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर भूताची शंका मनातनं विरून जाते. हे जसं खांबाच्या ऐवजी भूत किंवा दोरीच्या ऐवजी साप, हे मनाने निर्माण केलेली सगळी सृष्टी आहे, नसलेली पण मनाने निर्माण केलेली. सगळं आभासी आहे हे, पण ते पटू शकत नाही आपल्याला. आम्ही जर एवढा अनुभवतो आहोत तर ते आभासी कसं, त्याचं एकच डेफिनेशन आहे, जे निर्माण होतं ते जर नाश पावत असेल तर ते आभासी आहे, ते खोटं आहे, ते अनित्य आहे. अरे आम्ही झोपतो, मग काय खोटं खोटं झोपतो का? आध्यात्मिक भाषेमध्ये झोप ही अनित्य आहे, कारण तुम्ही झोपता आणि नंतर तुम्ही उठता, म्हणजे ती काही कायम राहणारी स्थिती नाही आहे. पण झोप आणि जागृती या दोन्ही मधला जो अनुभवक आहे, हे दोन्हीही जाणणारा जो आहे तो नित्य आहे.
तो सत्य आहे. कारण तो कायमच आहे. तुम्ही झोपा का तुम्ही जागे राहा, तुम्ही स्वप्न बघा का तुम्ही काही करा, पण तो कायम आहे तिथे आणि म्हणून तो नित्य आहे. सगळ्याची डेफिनेशन्स नीट समजावून घ्यायला पाहिजेत, मग सोपं जाईल. थांबूया इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.